ओके, नमस्कार. आमचं देवघर खास आषाढी एकादशीसाठी नटलं आहे. खरं तर ते तसंच असतं वर्षभर, पण आषाढी एकादशी हे निमित्त. हा द्वारपाल आहे. हा तुम्ही माझ्या मालाडच्या घरी पाहिलाही असेल. त्याच्या खाली उंट आहे, सांडणी स्वार येतो. राजस्थानमधनं खास करून घेतलेली आहे. आता तर मिळतात सगळीकडे ह्या मूर्त्या. आता त्यानंतर वीर बजरंगबली हनुमान कसा उभा येतो, ठकारे पर्वता ऐसा, खांद्यावर गदा, कमरेवर हात, सावधान ह्याच्यामध्ये उभा आहे. तो सगळ्या वाईट शक्तींचा नाश करायला घरात ठाकलेला आहे. ह्याची पण एक गोष्ट आहे. हा खास राजस्थानहून कारिगरांनी बनवून आणलेला आहे, सँडस्टोनमध्ये, मला जसा हवा तसा. त्याच्या बाजूला आहेत कासवाचे दिवे. माझ्याकडे खूप दिव्यांचं कलेक्शन आहे वेगवेगळं. ही आपल्या महाराष्ट्राची पंढरपूरची विठोबा रखमाई, महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्याच्या पुढे मोराची समई आहे छानशी. मग येतो मुख्य देव्हारा. त्याला केरळी समई आहे. हातात दीपमाळा घेतलेल्या, दिवे घेतलेल्या द्वारपाल मुली आहेत. सचिनच्यामुळे भगवद्गीतेला रिप्रेझेंट करणारा अर्जुनाचा रथ आहे, कृष्ण सारथी असलेला. आणि हा माझा खास राजस्थानच्या कारागिरांनी येऊन 3 महिने बसून खास कार्विंग करून दिलेला देव्हारा आहे. त्या सगळ्याच्या गोष्टी अशाच कधी कधी सांगेन मी. माझ्या देव्हाऱ्यात सगळे देव आहेत. म्हणजे मी शैव वैष्णव अशा कोणत्याही पंथाची नाही आहे. सगळ्यात छान दिसणाऱ्या मूर्ती घडवून घेतलेल्या आहेत आणि त्या माझ्या देव्हाऱ्यात आहेत. आता हा आहे बालाजी. हा ईशानचं लग्न ठरल्यानंतर मी गुजरातला खास बांधणी साड्या घ्यायला गेलेले होते. त्यावेळेला त्या दुकानदाराच्या मेहुण्याचं ज्वेलरी शॉप होतं 7 मजली. त्याने ते खास बंद झालेलं दुकान उघडून मला दाखवायला घेऊन गेला आणि तिथेही मी बालाजीची मूर्ती विकत घेतली आहे. ह्याच्यावरचं सगळं कार्विंग सोन्यामध्ये केलेलं आहे. आणि माझ्याकडचा बालाजी बघून आदित्यच्या लग्नाची गिफ्ट म्हणून योगितांनी मला ही लक्ष्मी दिली. ही तंजावरी पेंटिंगमध्ये आहे आणि हिच्यातलंही कार्विंग गोल्ड पाण्याचं केलेलं आहे. आणि मग हा बाजूला बुद्ध आहे, सगळ्यातला स्थितप्रज्ञता शिकवणारा. हा मला माझ्या क्लायंटने दिला आहे. आणि गमतीची गोष्ट, नात्यातल्या किंवा कुणाला मी वाटत नाही, पण माझ्या क्लायंटला मी अशी स्थितप्रज्ञ वाटते. त्यामुळे त्यांनी ही मूर्ती खास घडवून मला गिफ्ट म्हणून दिली आहे. हे देवघर आमचं सगळं. या इथे ईशान आणि सुनाल बसतात प्रार्थनेला. हा सोफा होता ज्याच्यावर मी आणि सचिन बसायचो. आता मीच एकटी बसते. आणि हा सोफा खास मालाडच्या घरातला आहे. तो मी नातवंडांसाठी इथे घेऊन आली आहे. इथे जयजी या प्रार्थनेला बसतात. आणि हे असं आमचं छोटंसं सुंदरसं देवघर आहे. आणि हे देवघर रस्त्याच्या कॉर्नरला आहे. याच्या दोन्ही बाजूला पूर्व आणि उत्तरेला रस्ता आहे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे सगळेजणं इथे थांबतात, गाड्या, देवाचं दर्शन घेतात आणि मग पुढे जातात. आणि लोकांनी मज्जेनी या रस्त्याला नाव मंदिर रोड म्हणून ठेवलं आहे. सो आता वेळ झाली सकाळची, कामावरती निघायची. सो बाय बाय.